ठाकरेंच्या पक्षाचे 14 आमदार एकनाथ शिंदेंना भेटल्याची माहिती। अज्ञात स्थळी एकनाथ शिंदे आणि ठाकरेंच्या पक्षाच्या आमदारांची भेट। तुम्ही उगाच रेकॉर्ड कर, आता परत आले तर मारून पाठवणार तुम्हाला पण। अरे लिमिट आहे कुठल्या गोष्टीची, बोलली आहे ना ती। शिवसेना खासदार संजय दिना पाटलांची मरगरुरी, पत्रकारांना शिवीगाळ करत मारण्याची धमकी। कॅमेरासमोर पत्रकारांना ठार मारण्याची धमकी दिली। शिवी देणं आणि हत्येची धमकी देणं यात फरक, शिंदेंना सांगा, संजय राऊतांचा पलटवार। किती वेळापासून काय काय बोलतायत तेही आपण पाहिलेलं आहे। याचा राग संजय पाटील यांच्या मनामध्ये आहे। संजय पाटलांनी पत्रकारांना दिलेल्या धमकी प्रकरणाला शिंदेंकडून बगल, संजय पाटलांचं प्रकरण राऊतांवर ढकलण्याचा प्रयत्न। शिवसेना ठाकरे गटातील 14 आमदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची गुप्त भेट घेतल्याचा दावा केला जातोय। 6 खासदारांनंतर आता 14 आमदार शिंदेंच्या संपर्कात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। याबाबत अधिकृत प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही। मवियाच्या मुंबईत झालेल्या बैठकीमध्ये तब्बल 23 आमदारांनी दांडी मारल्याचं समोर आलं। मवियाच्या 59 आमदारांपैकी फक्त 37 आमदार बैठकीला उपस्थित होते। दरम्यान 23 आमदारांच्या गैरहजेरीमुळे चर्चांना उधाण आलंय। अनुपस्थित आमदारांमध्ये राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांचाही समावेश आहे। बैठकीला शरद पवार आणि जयंत पाटील हे वैयक्तिक कारणामुळे येऊ शकले नाही अशी माहिती आहे। शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांना पत्र दिलंय। राऊतांनी पत्र लिहून ईशान्य मुंबईतील फुटीर खासदार संजय दिना पाटील यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे। संजय पाटील यांनी आंदोलकांना जाहीरपणे दिलेल्या धमक्यांचा हवाला देत त्यांनी मी याआधी 5 लोकांना ठार केलंय असं धक्कादायक विधान केल्याचा दावा राऊतांनी पत्रात केला। संजय पाटलांवर कारवाई करा असं पत्र त्यांनी पाठवलंय। विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी तिहेरी तलाक, बहुपत्नीत्व आणि समान नागरी कायदा या अत्यंत संवेदनशील विषयांवर मोठी खडाजंगी झाली। भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी मांडलेल्या लक्षवेधीवर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सना मलिक यांनी आक्रमक भूमिका घेतली आणि भारतातही कुराणच्या कायद्याची अंमलबजावणी व्हावी असं विधान केलं। त्यांच्या या विधानावरून सध्या जोरदार वाद रंगलाय। भाजप नेते आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा डेटा सेंटरला विरोध पाहायला मिळाला। डेटा सेंटरमुळे रोजगार मिळतोय, मात्र यामुळे पाण्याचा जास्त वापर होत असल्याची माहिती मुनगंटीवार यांनी दिली। त्यांनी जगातील काही देशांची उदाहरणं देत महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या डेटा सेंटरला विरोध दर्शवला। एफडीए आयुक्त पदावर तुकाराम मुंढेंना 1 महिना पूर्ण झालाय। त्यांच्या नेतृत्वात राज्यभर धडक कारवाई सुरू आहे। महिनाभरात गुटखा, पान मसाला, भेसळयुक्त अन्नपदार्थ तसंच विनापरवाना औषधं आणि वैद्यकीय उपकरणांवर कारवाई करत कोट्यावधी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। विधानसभेत पाण्याच्या प्रश्नावर चर्चा झाली। यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांचं आधीचं घर अनधिकृत असल्याचं धक्कादायक वक्तव्य केलं। तसंच या अनधिकृत घरामध्ये बोअर देखील पाडली असं ते म्हणाले। आमदार रोहित पवार यांनी बंडखोर खासदार ओमराजे निंबाळकर यांना अप्रत्यक्ष टोला लगावला। या भागातील काही लोक खोट्या शपथा खातात, पण मी तसा खोट्या शपथा खाणारा नाही। ते आधी हिरो होते, पण आता सत्ता पक्षात गेल्यानं झिरो झालेत असं रोहित पवार म्हणाले। एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांना न दिल्यानं राज्यातील 81 साखर कारखान्यांना सरकारकडून नोटीस बजावण्यात आली। 82 पैकी 7 कारखान्यांवर 232 कोटींपेक्षा जास्त वसुलीची कारवाई सुरू आहे। दरम्यान आजारी कारखान्यांना सॉफ्ट लोन, इथेनॉल कोटा वाढ आणि साखरेचा एमएसपी वाढवण्याची मागणी केंद्र सरकारकडे केल्याचं कळतंय। यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांना पत्र दिले। राऊतांनी पत्र लिहून ईशान्य मुंबईतील फुटीर खासदार संजय पाटील यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे। संजय पाटील यांनी आंदोलकांना जाहीरपणे दिलेल्या धमक्यांचा हवाला दिला आहे। तसंच या संदर्भात UAPA अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी संजय राऊत यांनी केली आहे। बॉम्ब तुमच्याकडे असतील तर बॉम्ब तुम्हाला दिले कोणी? अतिरेक्याने दिले का? जर अतिरेक्यांकडून तुमच्याकडे बॉम्ब आले असतील
तर दहशतवाद विरोधी पथकाकडे ही केस दिली पाहिजे. कारण बॉम्ब अतिरेकी बनवतात ना. मुंबईवरती बॉम्ब हल्ला कोणी केला? दाऊद इब्राहिमने केला, किंवा पाकिस्तान मधल्या अतिरेक्यांनी केला, कसाबने केला. हे अतिरेकी आहेत, त्यांच्याकडे बॉम्ब होते आणि हा माणूस म्हणतो माझ्याकडे बॉम्ब आहेत. संजय राऊतांनी देवेंद्र भारतींना पत्र पाठवलं आहे की माझ्या घर बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली जाते. दीना पाटील यांची कोणाचंही घर बॉम्बने आम्ही उडवू देणार नाही आणि पोकळ धमक्यांना कोणी घाबरूही नये आणि कोणी धमक्या देत असेल तर त्याला पोलीस योग्य उत्तर देतील. संजय दिना पाटील साहेब हे संजय राऊत यांच्यासोबत असेपर्यंत चांगले होते. त्यांची साथ सोडल्यानंतर ते वाईट झालेले आहेत आणि ज्या काही तक्रारी करत आहेत त्या अर्थातच सूडबुद्धीने करतात हे प्रथमदर्शनी मला तरी जाणवत आहे. परंतु नेमकी त्यांची तक्रार काय आहे याची मला माहिती नाही. परंतु ती माहिती घेऊन त्याच्यावरती काही योग्य ती कारवाई आम्ही करू. परंतु फक्त सूडबुद्धीचं राजकारण आता खरं तर संजय राऊत यांचे नेते देखील त्यांनी देखील आजपर्यंत फक्त सूडबुद्धीचं राजकारण केलं आणि तेच राजकारण हे संजय राऊत साहेब. खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांबद्दल जे वक्तव्य केलेलं होतं, आता त्या वक्तव्यांच्या निषेधार्थ पिंपरी चिंचवडमध्ये निषेध करण्यात आलाय. शहरामधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात एकत्र येऊन हातातील लेखणी आडवी करत त्यांच्या विरोधात निषेध व्यक्त करण्यात आला आहे. राजीनामा द्यावा अशी मागणी सुद्धा केलेली आहे. या आंदोलनाबाबत उपस्थित पत्रकारांशी संवाद साधलाय आपले प्रतिनिधी गोविंद वाकडे यांनी. शिवसेना खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांसंदर्भामध्ये केलेलं वक्तव्य अतिशय संवेदनशीलपणे घेत आता राज्यभरात त्यांच्या वक्तव्याविरोधात पडसाद उमटत आहेत. उद्योगनगरी पिंपरी चिंचवडमधले सगळे ज्येष्ठ दिग्गज पत्रकार जे आहेत ते दिना पाटलांच्या राजीनाम्याची मागणी करतात. मात्र त्यांचं वक्तव्य जे आहे ते लोकशाहीला मारक ठरेल का अशा पद्धतीचं वक्तव्य असल्या कारणाने या सगळ्यांचं नेमकं म्हणणं काय आहे जाणून घेऊया. अण्णा, आपण आंदोलन केलं, आता निषेध नोंदवलाय, परंतु हे निषेधाच्या पलीकडे गेलंय का? काय परिस्थिती निर्माण झाली? दिना पाटील ज्या पद्धतीने बोलले, संजय दिना पाटील ज्या पद्धतीने बोलले त्यामागे काय ताकद असावी असं वाटतंय? त्यांना लोकशाहीचं भान राहिलं नाही का? संजय दिना पाटील जे बोलतात ना त्याच्या मागे जी मोठी ताकद आहे ती भाजपची आहे. देशभरामध्ये मीडियाची जी मुस्कटदाबी चालू आहे ही जगात त्याच्यावरती चर्चा सुरू आहे की आपला देश हा मीडियाच्या स्वातंत्र्याच्या बाबतीमध्ये 158व्या क्रमांकावर आहे. देशभरामध्ये ती मुस्कटदाबी चालू आहे. त्याचं प्रत्यंतर आता महाराष्ट्रात आलेलं आहे, प्रात्यक्षिक झालं. संजय दिना पाटील ज्या पद्धतीने बोलले की तुम्हाला मारहाण करेल, मी 5 खून केलेले आहेत, ही धमकी झाली. म्हणजे एक तर सगळ्या यंत्रणा इतक्या सडलेल्या होत्या, लोकांना अपेक्षा, जनतेला अपेक्षा फक्त माध्यमांकडून राहिलेल्या आहेत. त्या माध्यमांचं सुद्धा मुस्कटदाबी करायची, अशा प्रकारे गुंडागर्दी जर ते करणार असतील ना तर पत्रकारांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावंच लागेल. लोकशाहीचा आत्मा आहे आणि सत्ताधाऱ्यांना जनतेच्या वतीने जाब विचारणे ही पत्रकाराची घटनात्मक जबाबदारी आहे. पण एकंदरीत आज प्रश्न विचारणे हा एक गुन्हा ठरू लागलाय. प्रश्न विचारणारा दहशतवादी ठरवला जातो, पाकिस्तानी ठरवला जातो, बांगलादेशी ठरवला जातो, नाहीतर त्याला उघडपणे अशी धमकी दिली जाते. हा लोकशाहीच्या मूलभूत व्यवस्थेवर घाला आहे. या दडपशाहीचा सर्वांनी निषेध केला पाहिजे. या सगळ्या दडपशाहीचा आणि संजय दिना पाटील यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध करत यापुढे त्यांच्या बातम्यावर, त्यांच्या पक्षाच्या बातम्यावर बहिष्कार का टाकू नये इतकी टोकदार आणि संतप्त प्रतिक्रिया भूमिका जी आहे ते पत्रकारांकडनं घेतल्या जाते आहे. या सगळ्याची दखल राज्य शासन किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किती गांभीर्याने घेतात याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय. सुरेश पाटील सर, गोविंद वाकडे, न्यूज 18 मराठी, पिंपरी चिंचवड. मी अयोध्येमधली. अयोध्येतील श्रीराम मंदिरामध्ये मिळणाऱ्या चढाव्याच्या पैशांमध्ये कथित गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप होतोय आणि याच प्रकरणामध्ये FIR दाखल करण्यात आला आहे. श्रीराम भूमी ट्रस्टच्या तक्रारीनंतर उत्तर प्रदेश सरकारच्या निर्देशावरून तब्बल 8 जणांविरोधात FIR दाखल करण्यात आलाय. मंदिरातील देणग्या आणि चढावा यांचा अपहार झाल्याचा संशय आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे. विशेष तपास पथकानं प्राथमिक अहवाल सुद्धा सरकारकडे सादर केलाय. दानपेटीमध्ये जी रक्कम भाविक टाकतात ती रक्कम लोकांनी चढवलेले सोन्या चांदीचे दागिने, विटा गायब झाल्याचा आरोप होतोय. आरोपांची चौकशी सुरू आहे. संबंधित सर्व पक्षांची भूमिका आणि तपासाचा अंतिम निष्कर्ष अद्याप समोर आलेला नाहीये. आता या पवित्र ठिकाणाशी जोडलेल्या या प्रकरणामध्ये पुढे काय उलगडणार याकडे देशाचं लक्ष लागलंय.